गेल्या 5-6 दिवसापासून आपण बघतोय का आपल्या सगळ्या भारतामध्ये एकच मुद्दा गाजतोय आणि तो मुद्दा गाजतोय का भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि जो यांनी राजीनामा दिलाय तो मुद्दा सध्या देशात गाजतोय. आणि काही जण म्हणतात त्यांची तब्येत खराब होती. स्वतः पंतप्रधानांनी ट्विट करून सांगितलं का तुमची तब्येत खराब आहे आणि तुमची तब्येत लवकर चांगली हो अशी परमेश्वरचरणी प्रार्थना. पण विचार करा का आता जी व्यक्ती आता हे जे भारताचे उपराष्ट्रपती असतात ते राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात आणि त्यांनी दिवसभर कामकाज केलं, संपूर्णपणे दिवसभर त्यांनी सभापती पदाचं कामकाज केलं. अचानक संध्याकाळी असं काय झालं का भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विट करून सांगावं लागलं का तुमची तब्येत खराब आहे आणि तुम्ही आराम करा आणि तुमची तब्येत लवकर बरी हो. आणि त्यानंतर काही क्षणामध्ये त्यांचा राजीनामा डिक्लेअर केला जातो. तर याच्या पाठीमागं काय आहे, तर याच्या पाठीमागं काय षडयंत्र आहे आपण ते जाणून घेणं गरजेचं आहे. आता पहिली गोष्ट, आता एकंदरीतच तुम्ही जर साधारणतः 10-12 दिवसातल्या घडामोडी बघितल्या आणि किंवा हे 10-12 दिवस सोडा साधारणतः वर्षभरापूर्वीच्या घडामोडी जर बघितल्या तर हे जे काय उपराष्ट्रपती आहेत ते उपराष्ट्रपती भारतातल्या शेतकऱ्यांची बाजू घेत होते आणि त्यांनी 1-2 वेळेस स्वतः असं म्हटलेलं होतं का शेतकरीचं आंदोलन चालू आहे त्याकडे लक्ष दिलं जात नाही. आता सध्या त्यांची एक आपण म्हणतो का एक सोशल मीडियावरती रील्स आहे ती खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होते का मग ते असं सांगताय त्यामध्ये का देश हमारा तरक्की कर रहा है और प्रधानमंत्री विदेश दौरे पे है और प्रधानमंत्री एक पूरे दुनिया में सबसे बड़े नेता है और फिर भी किसान परेशान है. पिछले साल भी आंदोलन था और अभी इस साल में भी आंदोलन है. किसान मरे जा रहे हैं और हम कुछ नहीं कर रहे. आणि बहुतेक असं मला वाटतंय का हेच जे वाक्य आहे ते वाक्य त्यांना घेऊन गेलं त्या पदावर. याचं कारण हा प्रश्न त्यांनी विचारलेला होता. हा प्रश्न त्यांनी देशाचे केंद्रीय कृषी मंत्री जे आपल्या याच्या मध्य प्रदेशचे पहिले माजी मंत्री होते शिवराज सिंग चौहान, माजी मुख्यमंत्री का जे मामा म्हणतात तिथले, आणि ते सध्या कृषी मंत्री आहेत. आणि त्यांच्या समोर त्यांनी प्रश्न विचारला होता का एक देशाचा एक मोठ्या पदावरती असलेला व्यक्ती दुसऱ्या पदावरती असणाऱ्या व्यक्तीला विचारतोय का शेतकऱ्यांसाठी आपण काय केलंय. दरवर्षी शेतकऱ्यांचे आंदोलन आहेत. देश तर आपला एकदम असा प्रगतीपथावरती आहे, देश विश्वगुरु झालाय, पण शेतकरी जर सुखी नसेल तर कुठेतरी आपण चुकतोय. आपण शेतकऱ्यांसाठी काही करत नाहीये आणि ही खंत त्यांनी बोलून दाखवली. म्हणजेच जे भारताचे उपराष्ट्रपती आहेत त्यांना खरं बोलण्याची शिक्षा भेटलेली आहे असं मला वाटतंय. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीमुळे त्यांना पदावरून हटवलं गेलेलं आहे. स्वतःहून त्यांनी राजीनामा दिलेला नाहीये किंवा कुठल्या प्रकारे त्यांची तब्येत बरोबर नाही. आणि त्यानंतर तुम्ही बघा कुठे गेले उपराष्ट्रपती, काही कुणालाही तपास नाही. म्हणजेच हे भारतीय जनता पार्टीच्या लबाड राजनीतीचा एक भाग आहे जो त्यांच्या विचारांच्या आड येईल आणि त्याला संपवायचं काम पद्धतशीरपणे यांचं चालू आहे. आता हे जे आहेत जे उपराष्ट्रपती होते ते जुन्या भाजपचे होते. जुन्या भाजपची विचारसरणी चांगली होती. आता ही नवीन भाजपा म्हणजे फक्त मोदीजी आणि शहाजी तेवढीच फक्त भाजपा राहिलेली आहे. आणि हे दोघं डाकू आहेत जे त्यांच्या विचारांच्या आड येतील आणि त्यांना ते संपवून टाकतात. जसं आपण बघितलंय का महाराष्ट्रामध्ये सुद्धा काय केलेलं आहे, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस संपवली, पर शिवसेनेचे 2 तुकडे केले, राष्ट्रवादीचे 2 तुकडे केले. गरज होती त्यावेळेस त्यांना उपराष्ट्रपती पद दिलं, गरज संपली आणि त्यांचं पद काढून घेतलं. 2026च्या सालापर्यंत त्यांचं अजून पद होतं. पण निव्वळ हे सगळं यावरतीच थांबलेलं नाहीये. आणखीन पुढचा किस्सा असा आहे बघा. आता ज्या वेळेस आपण बघितलं असेल का स्मृती इराणी आहे तर त्या मागच्या वेळेस लोकसभा निवडणूक हरल्यानंतर त्यांना त्यांचा बंगला खाली करण्यासाठी महिन्याभराची मुदत भेटली.
भारताचे जे पहिले म्हणजे आता आपण बघितलं असेल चंद्रचूड जे काय आपल्या महाराष्ट्राचेच होते, जे भारताचे सरन्यायाधीश होते पहिले, आणि त्यांनीही सुद्धा पद सोडल्यानंतर जवळजवळ 3 ते 4 महिन्यापर्यंत अजूनपर्यंत त्यांनी जो त्यांचा बंगला आहे सरकारी तो सोडलेला नाहीये. पण काय झालं की त्यांनी सरकार विरोधी भूमिका घेतली नाही म्हणून त्यांना तेवढं कन्सिजन भेटलं. पण इथे ह्या उपराष्ट्रपतींनी जनतेची बाजू घेतली, शेतकऱ्यांची भूमिका घेतली, शेतकऱ्यांची बाजू मांडली. सरकार काही करत नाही हे सत्य सरकारच्या तोंडावरती सांगितलं. तोंडावरती न सांगता डायरेक्ट केंद्रीय कृषी मंत्र्याच्या तोंडावरती सांगितलं. सगळी चितू झाली सरकारची. आणि मग अशा माणसाचा काटा नवीन भाजपाने काढेल ती भाजपा कसली. आणि ज्या वेळेस त्यांचा राजीनामा दिला गेला त्यांना फक्त एकच दिवस दिला गेला, एका दिवसात बंगला खाली काढा. एवढी त्यांची क्रूर थट्टा करण्यात आली का ज्या माणसांनी संपूर्ण आयुष्य भारतीय जनता पार्टीसाठी खर्च केलं त्या माणसाची ही अवस्था ह्या नव्या भाजपाच्या नेत्यांनी केलेली आहे. तेव्हा आता एकंदरीतच जर आपण सगळा फ्लॅशबॅक जर बघितला तर आता गण म्हणतात, कुणी काय म्हणतंय का बाबा एक नवीन विधेयक होतं जे आपले एक याच्या दिल्लीच्या सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती आहे त्यांच्या घरी नोटा सापडल्या, त्या नोटा सापडल्या त्याबद्दल एक कुठला तरी खटला चालवला जाणार होता, महाभियोग वगैरे. तर मग तो पहिल्यांदा काय झालं का तो पहिल्यांदा लोकसभेच्या सभापतीकडे गेला, नंतर यांच्याकडे आला, मग काय यांनी तो घ्यायला नको होता वगैरे 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 अशा वावड्या उठवल्या जातात. पण ह्या दादांत खोटे आहेत. मुळामध्ये काय केलंय का सरकारला त्यांनी उघडं नागडं केलंय. मोदी सरकारच्या कामांना जनतेसमोर नागडं केलं आणि म्हणून त्यांना ही शिक्षा भेटलेली आहे. ही जी त्यांना शिक्षा भेटली खरं बोलण्याची शिक्षा भेटली. ही जी त्यांना शिक्षा भेटली देशातल्या शेतकऱ्यांना न्याय मागितला म्हणून त्यांना शिक्षा भेटली. ही जी त्यांना शिक्षा भेटली सामान्य माणसासाठी काहीतरी ते बोललेत म्हणून त्यांना ही शिक्षा भेटली. आणि अर्थातच भारतीय जनता पार्टी ही सामान्य जनांची पार्टी नाहीये. मतांसाठी फक्त त्यांना सामान्य जन पाहिजे, पण एकदा निवडून आल्यानंतर त्यांना सामान्य जनांचं काही गरज नाहीये. आपण बघितलंय का मागच्या वर्षी सुद्धा तिकडे याच्या पंजाब आणि दिल्ली बॉर्डरवरती 700 ते 800 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. तरी सरकारला काही त्याचं काही घेणं देणं नव्हतं. पण तरी मूर्ख आपणच आहेत, आपणच त्यांना परत निवडून देतो. तेव्हा आता एकंदरीतच हा जो सगळा मुद्दा आहे तर हे जे काय उपराष्ट्रपती आहेत हे त्यांना खरं बोलण्याची शिक्षा भेटलेली आहे असं मला वाटतंय. आपलं काय मत असेल ते मत आपण खाली कॉमेंट्समध्ये यायला बिलकुल विसरू नका. आणि माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.